नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर 1 जे आहे त्यातला 2011 ते 2025 या दरम्यानचे जे PYQ प्रश्न आहे ते आपण अभ्यास करत आहोत. आज त्याचा पाठ 10 आहे आणि या आधीचे तुम्ही जे आहेत पाठ ते बघू शकता, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. एकंदरीत PYQ प्रश्नांची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं जास्त अभ्यास होणार आहे. त्यामुळे PYQ प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करत चला, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करत चला जर का मॅथ्सचा प्रश्न आला किंवा DIC प्रश्न असतील तर, कारण एकंदरीत याच्याने तुमचा चांगला अभ्यास होणार आहे. येत्या 26 जुलै 2026 ला आपली एक्झाम आहे, म्हणजे खूप कमीत कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे ही टेक्निक तुम्ही नक्की वापर करा. PYQ ची तयारी करून यशाची आपल्याला खात्री करायची आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स असणार आहे, युनिट वाईज MCQs असणार आहे, 5000 प्लस MCQ सिरीज असणार आहे, 50 प्लस मॉक टेस्ट असणार आहे, लास्ट 15 वर्षाचे PYQs आहेत विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. त्याची जी फीस आहे ती 3000 रुपये आहे आणि ती आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. आपली बॅच आजपासून आपण सुरू करतो आहे 15 जून. ठीक आहे, जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 ची सुद्धा बॅच आहे, ज्यामध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे सब्जेक्ट आपल्याकडे आहे. या पेपर 2 च्या बॅच सोबत तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, सोबत 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, 20 प्लस टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करायचा, इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असणार आहे किंवा मग कशावर जास्त भर द्यायचा, हे सगळी स्ट्रॅटेजी आपण इथे डिस्कस करतो बॅचमध्ये. त्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्की उपयुक्त ठरणार आहे. आणि पेपर 2 सोबत पेपर 1 चा पण चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण पेपर 1 जो आहे तोच तुम्हाला सेट क्लिअर करून देऊ शकतो. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग कशी आहे, चिंतनशील पातळीवरील अध्यापन कसे असते. इज टीचर सेंटर्ड, सब्जेक्ट सेंटर्ड बट नॉट लर्नर सेंटर्ड. इज नॉट टीचर सेंटर्ड बट सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड. इज टीचर सेंटर बट नॉट सब्जेक्ट सेंटर और लर्नर सेंटर. इज नेदर टीचर सेंटर नॉट सब्जेक्ट सेंटर बट इज लर्नर सेंटर. हे शिक्षक केंद्रित, विषय केंद्रित आहे परंतु अध्ययनार्थी केंद्रित नसते. हे शिक्षक केंद्रित नसते परंतु विषय केंद्रित आणि अध्ययनार्थी केंद्रित असते. हे शिक्षक केंद्रित असते परंतु विषय केंद्रित किंवा अध्ययनार्थी केंद्रित नसते. हे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसते तर अध्ययनार्थी केंद्रित असते. चला सांगा बघू. हा घटक 1 मधला प्रश्न आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड मधला. हा, तर आपलं उत्तर काय असणार आहे, हे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसते तर अध्ययनार्थी केंद्रित असते. ठीक आहे. इज नायदर टीचर सेंटर्ड नॉर सब्जेक्ट सेंटर बट इज लर्नर सेंटर्ड. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 3 पद्धतीचे लेवल्स आहेत, आपण इथे बघूया. इथे आपल्याला माहिती आहे 3 पद्धतीचे लेवल आहे. एक मेमरी लेवल, दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल, तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल बद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे. जी मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, रिफ्लेक्टिव्ह लेवल ही हंटनी डिस्कवर केलेली होती. ठीक आहे. आता आपण इथे रिफ्लेक्टिव्ह लेवल बद्दल जास्त बोलूया. मेमरी म्हणजे काय करणे, पाठांतर करणे, आणि अंडरस्टँडिंग म्हणजे पाठांतर केलेलं त्याचा अर्थ समजून घेणे. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल काय आहे, तर हा अध्यापनाचा सर्वात उंच स्तर आहे, जो प्रामुख्याने हंट यांनी मांडलेला आहे. या स्तरावर विद्यार्थी केवळ माहिती लक्षात ठेवत नाही तर समजून घेतात, परिस्थिती किंवा संकल्पनावर जास्त विचार करून निष्कर्ष काढतात. ठीक आहे. हे काय आहे, म्हणजे प्रॉब्लेम सेंटर्ड आहे. सगळ्यांनी लिहून घ्या, प्रॉब्लेम सेंटर्ड म्हणजे समस्या केंद्रित. यामध्ये विद्यार्थी हा क्रिटिकल थिंकिंग करतो, स्वतंत्र निर्णय क्षमता असते. ठीक आहे. शिक्षक यामध्ये फक्त गाईड म्हणून काम करतो. हे 2 जे आहे हे टीचर सेंटर्ड आहे, पण रिफ्लेक्टिव्ह लेवल हे टीचर सेंटर्ड नाही.
ठीक आहे. विद्यार्थी सक्रियपणे चर्चा, विश्लेषण आणि मूल्यांकन करतो. पुन्हा समस्येचे समाधान शोधतो, नवीन ज्ञानाची निर्मिती करतो, स्वतःच शिकतो. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचे ते आहे. मेमरी लेवलमध्ये विचारांची पातळी कमी असते. त्यानंतर इथे मध्यम असते आणि ते उच्च असते. विद्यार्थ्याची भूमिका इथे इथे नसते. मेमरी लेवलमध्ये जास्त, अंडरस्टँडिंग लेवलमध्ये थोडं वाढायचा प्रयत्न होते आणि रिफ्लेक्टिव्ह मध्ये जास्त असते. ठीक आहे. मेमरी लेवल ही हर्बर्ट त्यांनी केली होती. डिस्कवर अंडरस्टँडिंग लेवल ही मॉरिसन. ठीक आहे. चला. यामध्ये शिक्षक भूमिका केंद्रस्थानी असते. यामध्ये मार्गदर्शक असते अंडरस्टँडिंग मध्ये आणि याच्यामध्ये एक गाईड असतो. ठीक आहे. दोन्ही याच्यात फरक आहे. ठीक आहे. चला, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. नंतर समोरचा प्रश्न आहे, प्रौढ अध्ययनार्थी कसा असतो? अन अडल्ट लर्नर इज. सहाय्याधी प्रेरित असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, समाज प्रेरित असतो. इज मोटिवेटेड बाय पियर, इज सेल्फ मोटिवेटेड, इज मोटिवेटेड बाय फॅमिली, इज मोटिवेटेड बाय सोसायटी. एकंदरीत जो असतो हा प्रौढ जो असतो, जो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये येतो. हे कुठे येतं? हे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये येतं ऑब्व्हियसली. ठीक आहे. आणि हा घटक एकचा प्रश्न आहे. तर एकंदरीत सोसायटीकडून तो मोटिवेट होत नाही, समाज प्रेरित नसतो, कुटुंब प्रेरित नसतो. ठीक आहे. समाज प्रेरित नसतो, कुटुंब प्रेरित नसतो, सहाय्यताही प्रेरित नसतो. हा फक्त स्वय प्रेरित असतो, म्हणजे इज सेल्फ मोटिवेटेड. ठीक आहे. त्यामुळे प्रौढ शिकणारे हे सहसा समवयस्क किंवा समाजाकडून येणाऱ्या बाह्य दबावापेक्षा वैयक्तिक वाढ, कामातील समाधान आणि जीवनातील विशिष्ट समस्या सोडवण्याची इच्छा अशा पद्धतीचे असते. त्यामुळे ते स्वयंप्रेरित असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. हे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये येतं. कारण रिफ्लेक्टिव्ह लेवलवाला विद्यार्थी काय असतो? स्वतः मोटिवेटेड असतो आणि स्वतः अभ्यास करून स्वतः सगळं करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषणासहित. जर का तुम्ही 5,000 प्लस प्रश्नांचा संच याच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे. यामध्ये 2011 ते 2025 पर्यंतच्या सोडवलेल्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, पूर्ण प्रश्नपत्रिका आहेत, युनिट वाईज मॉक टेस्ट आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचा इथे दिलेलंच आहे. सोबतच ही पुस्तक जी आहे ती अमेझॉनवर अवेलेबल आहे. ठीक आहे. अमेझॉनवर अवेलेबल आहे. 449 ला तुम्ही मागवू शकता. ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची हे पुस्तक आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की एकंदरीत जेवढी जास्त तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा जास्त अभ्यास होईल आहे. 60% आणि 40%चा मी एक फॉर्म्युला सांगितला होता. 40% तुमचे PYQ, मॉक टेस्ट, क्वेश्चनची प्रॅक्टिस सगळं तुमचं तिथे येणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही 5,000 प्लस प्रश्नांचा म्हणजे प्रश्न कुठून सॉल्व्ह करायचे, मॉक टेस्ट कुठून द्यायचे या शोधामध्ये असाल तर हे पुस्तक तुम्ही नक्की घेऊ शकता आणि हे तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. बघा, अनुक्रमांकामध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज आहे, त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट सुद्धा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची ही आहे आणि तुम्ही नक्की अमेझॉन वरून ते मागवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. चला, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, मूक्सचा अर्थ विचारलेला आहे. मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देश मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. ओपन फॉर्मॅट ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन, फ्लेक्सिबल अँड सेल्फ डायरेक्टेड. ओपन फॉर्मॅट ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर अ मास पार्टिसिपेशन, फ्लेक्सिबल अँड टीचर डायरेक्टेड. ओपन फॉर्मॅट ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन, फ्लेक्सिबल अँड सेल्फ डायरेक्टेड. ओपन फॉर्मॅट ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर अ मास पार्टिसिपेशन, फ्लेक्सिबल अँड टीचर डायरेक्टेड. चला सांगा बघू, मूक, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. मूकचा अर्थ काय? मुक्त आणि स्वगती स्वरूपाचा आहे. तर यामध्ये कसं असतं, एकंदरीत मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. हा, मास पार्टिसिपेशन फ्लेक्झिबल असते आणि सेल्फ डायरेक्टेड मुक्त स्वरूपाचे असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. लवचिकता देणारे असते, स्वयंनिर्देशित देणारे असते, है ना. मूक जे आहे ऑनलाईन कोर्स हे एकंदरीत ओपन फॉर्मॅटमध्ये असते, मुक्त स्वरूपाचे आणि मोठ्या प्रमाणावर. ठीक आहे.
यामध्ये वेगवेगळे कोर्सेस असणार आहे. स्वयंचे कोर्सेस जे आहे ते मुख्य ह्याच्या आधारेवरच असते आहे. आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन 1 आणि हा घटक 1 मधला प्रश्न आहे टीचिंग ऍप्टिट्यूड मधला. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये चा समावेश असतो. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते, नकाशे. मॉडर्न टीचिंग एड्स इन्क्लूड स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, चार्ट्स अँड मॅप्स. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये जर का मी 20 प्रश्न घेतले असेल तर तुमचे किती प्रश्न बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. चला सांगा बघू. तर तक्ते तर नाहीये, नकाशे पण नाहीये, मग काय असणार आहे? ग्रीन बोर्ड्स पण नाहीये. आता स्मार्ट बोर्ड्स जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ग्रीन बोर्ड, तक्ते आणि नकाशे ही पारंपरिक शैक्षणिक साधने आहे आणि स्मार्ट बोर्ड जे आहे ते आधुनिक आहे आणि इथे आपल्याला आधुनिक विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार ए असणार आहे आणि हा घटक 1 चा प्रश्न आहे टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, समकालिक आणि निरंतर, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. Which of the following does not apply to internal evolution? Integration of teaching and evaluation, assessment of skill and ability, periodic and continuous nature, use of achievement test. इंटरनल इव्होल्युशन मध्ये जे आहे ना, अंतर्गत मूल्यमापन जे म्हणतो, ही सततच्या प्रतिसादाद्वारे अध्ययन सुधारण्यासाठी केलेली प्रक्रिया. म्हणजे एकंदरीत काय युनिट टेस्ट जे म्हणतो है ना, अंतर्गत मूल्यमापन जे आपण करतो आहे त्यामध्ये काय असते, सततचा प्रतिसाद असतो आणि सुधारणा करता येते. ठीक आहे, शिक्षकांना त्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी मदत करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यानंतर यामध्ये केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर भर दिलं जातं, विकासावर भर दिलं जातं. त्यानंतर ही एकच अंतिम परीक्षा नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे इंटरनल इव्होल्युशन ही अंतिम परीक्षा नसते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे केवळ संपादन चाचण्याचा उपयोग, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. ठीक आहे, यामध्ये म्हणजे अभ्यासात म्हणजे शेवटी विद्यार्थ्यांनी किती शिकले आहे हे मोजण्यासाठी किंवा सामान्यतः वापरल्या जातात. पण एकंदरीत आपल्याला यामध्ये काय करायचं, इंटरनल इव्होल्युशन आपण त्याचे विकास सुधारण्यासाठी एकंदरीत फीडबॅक देण्यासाठी ते करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, केवळ संपादन चाचण्याचा उपयोग. घटक 1 मधला हा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती यांनी दिली. Plato, Socrates, Froebel, Herbert. The dialogue method for a seeking truth was proposed by Plato, Socrates, Froebel, Herbert. तर हा प्रश्न आहे घटक 4 मधला कम्युनिकेशन. ठीक आहे. तर जिथे कुठे संवाद पद्धती विचारली तर डोळे झाकून सॉक्रेट्स जे आहे त्याला टिक करायचं. कोणाला? सॉक्रेट्सला. अनेकदा सॉर्किट पद्धतीमध्ये आपण काय विचारणा चालना देण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी आपण संवाद करतो है ना, त्यामुळे संवादाचा वापर केला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ही जी थेअरी आहे सॉर्किट्सने दिलेली आहे. संवाद पद्धतीचा कुठलाही प्रश्न आला तर डोळे झाकून सॉर्किट्सवर टिक करायचं. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, जर एक चल नामांकन श्रेणीवर नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चलांतर श्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही असली पाहिजे. नॉमिनल स्केल, इंटरवल स्केल. इफ वन व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन अ नॉमिनल स्केल अँड अदर ऑन इंटरवल स्केल, द अप्रोप्रिएट रिसर्च मेथड वुड बी. प्रायोगिक पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, तीर्थीय छेदात्मक पद्धती, सहसंबंधित पद्धती. एक्सपेरिमेंटल मेथड, केस स्टडी मेथड, क्रॉस सेक्शनल, करेक्शन. चला सांगा बघू. युनिट 2 चा प्रश्न आहे हा, रिसर्च ऍप्टिट्यूड. ठीक आहे, तर इथे व्हेरिएबल आलेले आहे. ओके, 2 व्हेरिएबल आले आहेत. त्यामुळे आपलं आपसूक उत्तर काय असणार आहे? एक्सपेरिमेंटल मेथड असणार आहे. कारण एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये 2 व्हेरिएबल असतात, एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि एक डिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे, अशा पद्धतीचे 2 असतात. इंडिपेंडेंट व्हेरिएबल बदलला की डिपेंडेंट व्हेरिएबलवर त्याचा परिणाम होतो.
ठीक आहे. नॉमिनल स्केल श्रेणी उदाहरण पुरुष स्त्री असं म्हणतात आणि इंटरव्हल स्केल जे आहे ते संख्यात्मक गुण असतात. ठीक आहे. प्रश्न एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 पद्धतीचे असतात. याला कॉज अँड इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं एक्सपेरिमेंटल मेथड. त्यानंतर केस स्टडी जे आहे ते एका व्यक्ती किंवा घटनांचा सखोल अभ्यास करणे, याचा स्केलशी काही संबंध नाही. त्यानंतर क्रॉस सेक्शनल मेथड आहे, हे एका विशिष्ट वेळी माहितीची संकलन करण्याची रचना आहे. ठीक आहे, यामध्ये प्रश्नातील स्केलशी संबंधित नाही आहे. त्यानंतर येतं करेक्शन मेथड, ज्यामध्ये सहसंबंधासाठी दोन्ही चल साधारणतः क्रमिक आणि संख्यात्मक असणे आवश्यक आहे. यामध्ये येतं पण हे नाहीये. ठीक आहे. तर एक्सपेरिमेंटल मध्ये नॉमिनल आणि इंटरवल दोन्ही येतं. करेलेशन मध्ये येतं पण हे नाहीये. ठीक आहे. आणि करेलेशन मध्ये काय असतं ते इंटरवल प्लस इंटरनल असं असतं. इंटरवल असतं. ठीक आहे. इंटरवल असतं आणि अशा पद्धतीचं आहे ते. तर एक्सपेरिमेंटल मेथड याला आपण म्हणतो, ज्यामध्ये आपण 2 व्हेरिएबलला व्हेरिएबल घेऊन आपण एखादा रिसर्च करत असतो. कॉज अँड इफेक्ट ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. इंडिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये संशोधक काय करतो, बदल करतो आणि डिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये त्याचा परिणाम मोजला जातो. ठीक आहे. इथे पुन्हा कंट्रोल ग्रुप पण आहे, ज्यावर प्रयोग केला जात नाही. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. नंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस? तपासणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत, संपूर्ण स्पष्ट. परिकल्पना नसेल, गुड हायपोथेसिस म्हणजे गृहीतक जे म्हणतो आपण, है ना, ते आहे. टेस्टिबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्सिटी, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक? आता इथे नॉट विचारलेला आहे. ठीक आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणे आवश्यक आहे. एखादं हायपोथिस गृहीतक जेव्हा आपण हे करतो. आता गृहीतक म्हणजे काय? आता मला एखादं संशोधन करायचं आहे ग्लोबल वॉर्मिंगवर. ठीक आहे. तर माझं मी गृहीतक कसं तात्पुरती बनवेन की मला एअर पोल्युशन या जिल्ह्यातील एअर पोल्युशनवर अभ्यास करायचा आहे. हे झालं माझं गृहीतक. त्यासाठी मला काय पाहिजे? त्यासाठी मला पाहिजे क्लॅरिटी. माझ्या गोष्टीची क्लॅरिटी पाहिजे की मला एअर पोल्युशनवर करायचं आहे. ठीक आहे, संशोधन. त्यानंतर मग मी विचारते, जे तथ्यावर आधारित आहे, वैयक्तिक पूर्वग्रहापासून मुक्त आहे, यामध्ये काही तथ्य आहे, है ना? त्यामुळे ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये काय आलं? तथ्य आलं. त्यानंतर चाचणी योग्य, हा विषय चाचणी योग्य, निरीक्षण करण्यासारखा आहे, प्रयोगाद्वारे ते बरोबर किंवा चूक आपण बरोबर करत असतो, त्यामुळे टेस्टिबिलिटी पण येईल. ठीक आहे. त्यानंतर संकल्पात्मक स्पष्टता असणे आवश्यक आहे, तेव्हाच जाऊन मी काय करू शकते? संशोधन करू शकते. पण यामध्ये जर का गुंतागुंत असेल तर मी हे संशोधन करू शकणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे सी, कॉम्प्लेक्सिटी, गुंतागुंत. ठीक आहे. हे काय गुड हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, जर वारंवारिता, वितरणाचे मध्यमान आणि 22 मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक असेल. If the mean and medium of frequency distribution are 20 and 22 respectively, then the mode of the distribution will be. यामध्ये आपण एक फॉर्म्युला वापरणार आहोत. सगळ्यांनी लिहून घ्या. 3 इंटू मीडियन मायनस 2 इंटू मीन. मध्यांक काय? 20 आहे. ठीक आहे. इथे पुट करून घेऊ. 3 इंटू 22 मायनस 2 इंटू 20. 66 मायनस 40 आणि आपलं उत्तर काय असणार आहे? 26 असणार. सगळ्यांनी हा फॉर्म्युला लिहून घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न आले तर हा फॉर्म्युला वापरायचा. मोड इज इक्वल टू 3 इंटू मीडियम मायनस 2 इंटू मीन. ठीक आहे. आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी. चला, समोरचा प्रश्न आहे, दुसऱ्यांचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास डॅश म्हणतात. कॉपीराइट, वाङ्मयचौर्य, प्रकाशन स्वामी व हक्क. Using another person's research without giving due credit is called copyright, plagiarism, publication, ownership right. हा युनिट 8 मधला आयसीटी मधला आहे. युनिट 2 रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये पण आहे, कारण आपण तिथे संशोधन करत असतो ना. तर एकंदरीत दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरले तर त्याला आपण प्लॅगरिझम म्हणतो, वाङ्मय चोरी.
साहित्यिक चोरी म्हणजे दुसऱ्यांचे काम, कल्पना किंवा संशोधन वापरणे आणि मूळ निर्मात्याला योग्य श्रेय न देणे, हे काय असते? प्लॅगरिझम असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे कल्पनांचे सामायिकरण, अनुभवाचे सामायिकरण, अवबोधन, भावनांचे सामायिकरण. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल, कम्युनिकेशन मीन्स शेअरिंग ऑफ आयडिया, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, परसेप्शन, शेअरिंग ऑफ इमोशन. चला सांगा बघू. कम्युनिकेशन आहे, घटक 4 मधला प्रश्न आहे कम्युनिकेशन. ठीक आहे, तर डॉक्टर देवल यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाचे सामायिकरण असे असणार आहे. आय होप तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत आहेत, हो ना? शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स हे अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल कम्युनिकेशन यांचं असं आहे की संप्रेषण म्हणजे केवळ माहितीचे किंवा शब्दांचे आदान प्रदान नसून ते अनुभवाचे शेअरिंग आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात तर तेव्हा त्या केवळ संदेश पाठवत नाही, तर स्वतःचे अनुभव सांगतात, विचार सांगतात, भावना सांगतात, है ना? बरोबर आहे. अनुभवाची देवाणघेवाण, अभिव्यक्तीचे शक्तिशाली माध्यम आणि परस्पर आकलने प्रभाव, अशा पद्धतीचे ते आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. अवबोधन नाही, ऑप्शन बी आहे. समोरचा प्रश्न आहे, वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यम विषयाचे ज्ञान व डॅश लक्षात घेतले पाहिजे. अध्ययन पद्धती, शैक्षणिक साधने, समूह माध्यम, मूल्यमापन व्यवस्था. When selecting a medium to teach a lesson in a class, the teacher considers the lesson objectives, the student age group, knowledge regarding the medium to be used, and teaching method, educational aids, mass media, evaluation system. काय असणार आहे? चला सांगा बघू. आता बघा, यामध्ये अध्ययन पद्धती पण बरोबर वाटतंय, शैक्षणिक साधने पण बरोबर वाटतंय, पण यामधले एकच अशी गोष्ट आहे जी आपली करेक्ट असणार आहे. वर्गात पाठ शिकवण्यासाठी आपण माध्यम वापरतो, लेसन ऑब्जेक्टिव्ह, एज ग्रुप. ठीक आहे, तर यामध्ये काय असणार आहे? त्यासाठी आपण लेक्चर मेथड, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, है ना, डिस्कशन मेथड वापरतो, शैक्षणिक साधने वापरतो, समूह. आणि यामध्ये कधी माध्यम निवडल्यानंतर साधण्याची आधी माध्यम निवडावं लागते की तुम्ही कशा पद्धतीने शिकवत आहे, है ना? तर मग अध्ययन पद्धती काय, आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपण शैक्षणिक साधने पाहू, त्यानंतर मग समूह पाहू. हे नेहमी आवश्यक नसते. आणि मूल्यमापन हे अध्यापन नंतरची टप्पा झाला, त्यामुळे हे सुद्धा कट झालेलं आहे. आणि वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने अध्ययन पद्धती कशा पद्धतीची आहे ते त्यांनी आधी ठरवली पाहिजे, तेव्हा जाऊन ते समोर आपण करू शकतो. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, ट्रॅफिक सिग्नल. हा प्रश्न घटक 1 मधला होता, टीचिंग एप्टिट्यूड. ट्रॅफिक सिग्नल्स हे डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. समूह, शाब्दिक, शाब्दिक, एकाकडून अनेक. ट्रॅफिक सिग्नल्स आर अन एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन, ग्रुप, नॉन वर्बल, वर्बल, वन टू मेनी. ट्रॅफिक सिग्नल. तर हे काय आहे? नॉन वर्बल आहे. ठीक आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे सिग्नल चालकांना सूचना देण्यासाठी बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांऐवजी लाल, पिवळा, हिरवा जे आहे आपण त्या रंगावरून ते समजतात, त्यामुळे नॉन वर्बल आहे, कुठल्याही प्रकारचं बोललं जात नाही. ठीक आहे, समूह पण नाहीये, शाब्दिक पण नाहीये, एकाकडून अनेक पण नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नॉन वर्बल असणार आहे. तर नॉन वर्बल, वर्बल आणि नॉन वर्बल अशा पद्धतीचे असतात. व्हर्बल कम्युनिकेशन काय? मौखिक आहे, त्यामध्ये संभाषण, भाषण, मुलाखत, अध्यापन असते. त्यानंतर यामध्ये व्हर्बलची गोष्ट करते, त्यामध्ये पत्र, ईमेल, रिटर्न आणि ओरल अशा पद्धतीचे असतात. ठीक आहे, त्यानंतर जसं की शिक्षक वर्गात धडा शिकवत आहे, हे व्हर्बल मध्ये येईल.
नॉन व्हर्बल मध्ये काय येतं तर फेशियल एक्सप्रेशन है ना, गेस्चर, पोश्चर, आय कॉन्टॅक्ट, सायलेन्स हे त्याच्यामध्ये असतं. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या उत्तरासाठी काय हसून मान हलवत आहे म्हणजे नॉन व्हर्बली हे करताय. ठीक आहे, तर एकंदरीत तुम्ही हे लक्षात ठेवा की व्हर्बल मध्ये शब्दांचा वापर होतो, बोलणे किंवा लेखन, संदेश स्पष्ट असतो, उदाहरण भाषण, भाषण. आणि नॉन व्हर्बल मध्ये स्मित हास्य, शब्दांचा वापर होत नाही, हावभाव, चेहऱ्याचा भाव, भावना अधिक व्यक्त होतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, नॉन व्हर्बल असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, एखाद्या मॉलमध्ये गिराईक येतात ते आपल्या सामायिक हिताची बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे डॅश समूहाचे उदाहरण आहे. वेन कस्टमर विजिट अ मॉल दे एक्सचेंज information regarding matters of mutual interest and the group's activities steadily expand. This is an example of dash group. ओपन, क्लोज, कोऑपरेटिव्ह, हायरचरी. मुक्त, बद्ध, सहकारी, सहकारी, श्रेणीबद्ध. हे असतं ओपन, मुक्त. मुक्त वैशिष्ट्य म्हणजे काय, सदस्य ते लवचिक असते, कुठेही सामील होऊ शकतात ना. मॉलमध्ये ग्राहक समान आवडीनिवडी आधारावर एकमेकांशी संवाद साधतात, परंतु त्यांना वाटते ते करतात. बंद गट, क्लोज म्हणजे उदाहरण ते बंद, मर्यादित असते, कुटुंब, गुप्त संस्था. ठीक आहे. कॉपरेटिव्ह म्हणजे एकंदरीत काय असते, जरी लोक सहकार्य करू शकत असले तरी याचं हे वेगळंच आहे. नंतर हिरेचली, श्रेणीबद्ध हे एक स्पष्ट पद असते किंवा मॉलच्या सर्वसाधारण ग्राहकाला गटाला लागू होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 1 असणार आहे, ओपन. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाने लावतात कारण येथे ग्राहक डॅश असतात. बहुजिन्नसी, असंख्य, निरक्षर, चिकित्सक. Sometimes mass media leads society astray because the consumers are heterogeneous, innumerable, illiterate, critical. Critical तर ऑब्व्हियसली नसणार आहे. इलिटरेट पण नाहीये. तर मग काय असेल, असंख्य आहे पण त्यासोबतच काय हेट्रोजिनियस आहे म्हणजे विषम जातीय आहे. यापैकी म्हणजे पार्श्वभूमीची विविध पार्श्वभूमी असू शकते, वय असू शकते, श्रद्धा, वेगवेगळं विखुरलेला आहे प्रेक्षक वर्ग, प्रत्येक समान नाहीये है ना. वयस्कर असतात, कोणी मुलं असतात है ना. जनसंपर्क माध्यमे कधी कधी गुंतेगुंतीची समस्या सोप्या करून ते असतात आहे. ठीक आहे, त्यामुळे वेगवेगळं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 1 असणार आहे, बहुजिन्नसी. वेगवेगळ्या प्रकारचे, एकाच त्याचं प्रकारच्या गोष्टी म्हणजे ग्राहक नसतात आहे. ठीक आहे, ही गोष्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. समोरचा प्रश्न आहे, एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. तर दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व पाचव्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले. जर पाचव्या व्यक्तीस 1 फुल मिळाले तर टोपलीत एकूण फुले किती? All the flowers in a basket were distributed among 5 people standing in a row as follows. The second person received half the number of flowers given to the first person. The third person received half of what the second person received. The fourth person received half of what the third person received. And the fifth person received half of the what the fourth person received. If the fifth person received 1 flower, what was the total number of flowers? ठीक आहे. एक पहिलं म्हणजे 5वी व्यक्तीला एकच फूल मिळालेला आहे. चौथी, तिसरी, त्यानंतर दुसरी आणि ही 5वी म्हणजे पहिली व्यक्ती. मग इथे किती असणार, हाफ म्हणजे 2 फुले असणार. मग 2 चे 4, 4 चे 8 आणि इथे 16. ठीक आहे, पहिल्याकडे 16. तर व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ फ्लावर इन अ बास्केट, म्हणजे टोटल टोपलीमध्ये किती फुलं होते ते आपल्याला विचारलंय. 16 अधिक 8 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 31 फुलं त्या टोपलीमध्ये होती. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करावे लागतात. बघा, प्रश्न किती मोठा आहे पण किती सोप्या पद्धतीने ते उत्तर आलेलं आहे. ओके, समजलं का तुम्हाला? त्यांनी काय म्हटलंय, 5व्या व्यक्तीकडे जो आहे त्याच्याकडे एकच फुल आहे आणि बाकीच्याकडे काय निम्मी निम्मी होत चालली आहे. त्यामुळे याच्याकडे 2 होतील, याच्याकडे 4, याच्याकडे 8 आणि याच्याकडे 16 आणि याचं पूर्ण आपल्याला ऍडिशन करायचं आहे, म्हणजे 31 फुलं जी आहेत ती टोपलीमध्ये असणार आहे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चल.
समोरचा प्रश्न आहे, एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? अ टास्क इज completed by 6 men or 8 boys in a 24 days. In how many days 7 men and 12 boys together completed same task? 6 मेन इज इक्वल टू 8 बॉईज, म्हणजे एक पुरुष 8/6 म्हणजे 4/3 बॉईज. ठीक आहे. आता दुसरं काय म्हणताय, 7 पुरुष मेन प्लस बॉईज इज इक्वल टू 7 4/3 बॉईज प्लस 12 बॉईज. ठीक आहे. आता आपल्याला याला हे करायचं आहे. 7 चोक 28/3 अधिक 12, 28 प्लस 12 डिवायडेड बाय 3, 12 36, 12 गुणिला 3 म्हणजे 64/3 बॉक्स. ठीक आहे. एक मिनिटात तुम्हाला परत एकदा समजव. ठीक आहे. आता बघा, 6 मेन 6 पुरुष इज इक्वल टू 8 मुलं. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला काढायचं की एक एक मॅनचं काय आहे, 8/6 होईल म्हणजे काय, 4/3 बॉईज, म्हणजे एका पुरुषामागे 4/3 मुले आहे. ठीक आहे. त्यानंतर नवीन काय म्हणताय, 7 पुरुष प्लस 12 बॉईज, याचं किती होईल, तर 7 गुणिला 4/3 बॉईज प्लस 12 बॉईज, हिचं 7 चोक 28/3 अधिक 12, तर किती 28, 12 इंटू 3 36 डिवायडेड बाय 3 बॉईज म्हणजे किती 64/3 बॉईज. एवढं समजलं सगळ्यांना? ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता फॉर्म्युला वापरायचा आहे, M1 गुणिला D1 इज इक्वल टू M2 गुणिला D2. M1 किती आहे, 8 आहे, गुणिला 24 दिवस इज इक्वल टू M2 किती आहे, 64/3 गुणिला आपल्याला हे D2 काढायचं आहे. तर D2, ठीक आहे, 8 गुणिला 24 इज इक्वल टू 64/3 इंटू D2. D2 इज इक्वल टू 8 गुणिला 24 गुणिला 3 डिवायडेड बाय 64. ठीक आहे. D2 ची व्हॅल्यू काढा, 8 8 64. ठीक आहे. 24 गुणिला 3/8, 8 24, म्हणजे किती 9 दिवस लागणार आहे. जर का 7 पुरुष आणि 12 बॉईजने टुगेदर काम म्हणजे सोबत काम केलं, त्यांना 9 दिवस लागणार आहे. आता आपण इथे काय काय केलं, इथे आपण एक फॉर्म्युला वापरला जो तुम्हाला अशा पद्धतीच्या वेळेस वापरायचा आहे. सगळ्यांनी नोट करून ठेवा. हा जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगते. आय होप तुम्हाला हे समजलं. खूप सोपं आहे. ठीक आहे. 6 मेन 8 मुलं, मग एका पुरुषाचं काढलेलं आहे 8/6 म्हणजे 4/3 बॉईज. ठीक आहे. मग 7 मेन 7 पुरुष 12 बॉईज, 7 गुणिला 4/3 बॉईज प्लस हे इथे 12, 7 चोक 28 केलाय डिवाइड बाय 3 प्लस 12, याचं येतं सरळ 64/3 बॉईज, म्हणजे एवढ्यांच्या मागे एवढं असणार आहे. ठीक आहे. नंतर M1 आपल्याकडे 8 आहे ना, 8 बॉईज आहे, इंटू D1 किती आहे, 24 आहे ना, 24 दिवसात. D1 मध्ये डे किती दिवस लागते, M2 64/3, आणि यांना किती दिवस लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. या फॉर्म्युल्याने आपण काढले. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, एक समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटर स्क्वेअर आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे, तर त्या पायाची लांबी किती? द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 128 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज ट्वाइस इट्स करस्पॉन्डिंग बेस. व्हॉट इज द लेंथ ऑफ द बेस? क्षेत्रफळ किती आहे, एरिया आपण बघू 128 सेंटीमीटर, बेस आहे x, आणि आपण उंची जी आहे हाईट ती 2x पकडून घेऊ. ठीक आहे. तर A इज इक्वल टू बी इंटू एच, पाया गुणिला उंची, तर 128 इज इक्वल टू एक्स इंटू 2x, म्हणजे 128 गुणिला 2x इज इक्वल टू 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 128 डिवाइड बाय 2 आणि 64, म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार आहे, 8 असणार आहे. 8 सेंटीमीटर लेंथ असणार आहे. ही अशा पद्धतीचं ते उत्तर आहे.
आपल्याला इथे माहिती आहे ना, एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता आहे ते शोधा. गवत, दही, दूध, गाय, लोणी. तर पहिले येईल गाय, त्यानंतर येईल गवत, मग ती दूध देईल, मग दही होईल आणि मग लोणी. त्यामुळे 4, 1, 3, 2, 5 आपलं ऑप्शन असणार आहे 4. रिझनिंगचा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न. चला, समोरचा प्रश्न आहे, हा सुद्धा रिझनिंगचा आहे. जर HJLN याला आपण ILOR असे होत असेल, तर त्याच तत्वाने यासाठी कोणता पर्याय बरोबर आहे? इथे काहीतरी चुकलेलं आहे. ठीक आहे, स्किप करूया. समोरचा प्रश्न आहे, पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान प्रमाणाचे आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थपत्ती. द स्टेटमेंट पॅरेट्स आर ग्रीन रिप्रेझेंट विच टाइप ऑफ प्रमाणा? सोर्सेस ऑफ नॉलेज, प्रत्यक्ष, अनुमाना, उपमाना, अर्थपट्टी. चला सांगा बघू. तर पोपटाचा रंग जो तो आपल्या डोळ्यांनी दिसतोय ना, म्हणजे काय असणार आहे? प्रत्यक्ष असणार आहे ना. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? प्रत्यक्ष असणार आहे. अनुमान म्हणजे काय? ते एकंदरीत आपण अंदाज बांधतो, त्यामुळे ते नसणार आहे. उपमान म्हणजे काय? तुलना करणे. ठीक आहे, त्यामुळे उपमान हे सुद्धा नसणार आहे. आणि अर्थपट्टी म्हणजे काय? तर अप्रत्यक्ष परिस्थितीतून निष्कर्ष काढणे, पण असं काही नाहीच आहे इथे. त्यामुळे आपलं हे सुद्धा ऑप्शन कट होणार आहे. ठीक आहे. अनुमान, ठीक आहे, एवढं समजलं आहे ना. अनुमान म्हणजे एखाद्या गोष्टीचं, जसं की धूर लागली आहे, तर धूर दिसला तर आग लागली असेल, अशा पद्धतीचं अनुमान. ठीक आहे. प्रत्यक्ष म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसतंय सगळं ते. उपमाना म्हणजे तुलना. तर जसं की गवा जो असतो आपला प्राणी, तो गायीसारखा दिसतो, हे आपण काय तुलना करतोय. त्यानंतर अर्थपट्टी म्हणजे की एखाद्या परिस्थितीतून निष्कर्ष काढणे, म्हणजे आता शुभम दिवसा खात नाही, पण तो जाळ आहे, तो रात्री खात असावा, असं काहीतरी जे आपण करतो, थोडा अटपट आहे ना, त्यामुळे त्या अर्थपत्ती. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? प्रत्यक्ष असणार आहे, ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे ते सांगा. पहिलं विधान आहे, सर्व गाढव कष्टाळू आहे. विधान दुसरं आहे, काही कष्टाळू प्राणी मानव आहे. निष्कर्ष काय काढला त्यांनी? काही गाढव कष्टाळू आहेत, काही गाढव मानव आहेत. स्टेटमेंट 1, ऑल डोंकी आर हार्ड वर्किंग. स्टेटमेंट 2, सम हार्ड वर्किंग अॅनिमल्स आर ह्युमन्स. आणि यांनी कॉन्क्लुजन दिलं आहे, सम डंकी आर हार्ड वर्किंग, आणि कॉन्क्लुजन 2 आहे, सम डंकी आर ह्युमन. सर्व गाढव मेहनती आहेत. ठीक आहे, त्यामुळे सम डंकीज आर हार्ड वर्किंग हे ऑप्शन 1 जे आहे ते करेक्ट असणार आहे, कॉन्क्लुजन. नंतर काय म्हणताय? काही कष्टाळू प्राणी मानव आहे, तर काही गाढव मानव आहेत, हे काही जमत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 असणार आहे, एक फक्त. ठीक आहे, ऑप्शन 1 चुकलेलं आहे, पण आपलं ऑप्शन 1 आहे. ठीक आहे, इथे नाही आलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहिलेले आहे. आणि एकंदरीत टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, कम्युनिकेशन आणि रिझनिंग, मॅथ्स अशा पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहे. आणि आजपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, सोबतच आपल्याकडे 5,000 प्लस प्रश्नांचा संच पुस्तक आहे, ते तुम्ही अमेझॉनवरून मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी देते आहे. ठीक आहे, आणि त्यांनी तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आहे पीवायक्यू प्रश्नांची आणि मॉक टेस्ट. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घ्या. आणि कमीत कमी वेळ शिल्लक आहे हे थोडं ध्यानात ठेवा. 26 जुलैलाच आपला पेपर आहे, त्यामुळे एकंदरीत चांगला अभ्यास करा आणि थोडा स्ट्रॅटेजिकली अभ्यास आपल्याला करावा लागेल. हा, काय इम्पॉर्टंट आहे, कशावर जास्त प्रश्न विचारू शकतात ना, आणि फास्ट रिव्हिजन आपल्याला करावे लागेल. ठीक आहे,
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.